एमपीएससीचा हा पेपर फुटला तरी कसा? भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी हा सवाल विचारलाय। एमपीएससीची गोपनीयता आणि विश्वासार्हता धोक्यात आल्याचं वक्तव्य देखील अभिमन्यू पवार यांनी केलंय। फुटलेला पेपर एकालाच मिळाला की अनेकांना मिळाला याची देखील चौकशी करा अशी त्यांनी मागणी केली। पेपर फुटीच्या मागे एमपीएससी मधील आयोगामधलेच काही लोक असल्याचा संशय देखील अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केलाय। तर उच्चस्तरीय चौकशीसाठी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं देखील अभिमन्यू पवार यांनी म्हटलंय। तर वेगवेगळ्या पद्धतीच्या पेपर फुटीच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघतोय आणि पेपर फुटीची ही मालिका काही संपताना दिसत नाहीये। या सगळ्या प्रकरणाविषयी आता भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सरकारलाच उद्देशून खरं तर आयोगाला उद्देशून काही सवाल विचारलेले आहेत आणि एमपीएससीचा हा पेपर कशा पद्धतीने फुटला या संदर्भात त्यांनी विधान केलंय। भाजपचे आमदार स्वतः अभिमन्यू पवार आपल्या सोबत आहेत। अभिमन्यूजी, तुम्ही एमपीएससीची गोपनीयता आणि विश्वासार्हता धोक्यात आल्याचं मत व्यक्त केलंय, कारण ज्या पद्धतीनं पेपर फुटीची ही घटना समोर आली आहे आणि तुम्ही मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार आहात, काय म्हणाल याविषयी? तुम्ही सांगितलं, मी जसं ट्विटमध्ये सांगितलं की माननीय मुख्यमंत्र्यांसोबत आज भेटून चर्चा करणार आहे। मी आज स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटलो आत्ताच 5 मिनिटांपूर्वी। आता बाहेरच पडलो वर्षा बंगल्याच्या, तुमचा फोन आलेला आहे। मी साहेबांनाही सांगितलं, मी सकाळी ट्विट केल्याप्रमाणे माझं तेच म्हणणं आहे की खरं तर एमपीएससीच्या इंटिग्रिटीवर आज सवाल प्रश्नाचिन्ह निर्माण झाला आहे। हे अत्यंत खेदजनक बाब आहे। खरं तर एमपीएससीचा पारदर्शकता, एमपीएससीची स्वायत्तता ही अबाधित राहिली पाहिजे आणि एमपीएससीची पारदर्शकता सुद्धा असली पाहिजे या मताचा मी आहे। पण पोलिसांच्या अहवालामध्ये प्रथमदर्शनी जे काय आता समोर आलेलं आहे त्यात एका विद्यार्थिनीकडे पेपर गेल्याचं सिद्ध झालेलं आहे। आता आमची मागणी तीच आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे की सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि जे जे दोषी असतील त्यांना कठोर शासन व्हायला पाहिजे। कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एमपीएससीवर पहिल्यांदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे आणि हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा विषय आहे। म्हणून लाखो विद्यार्थी जीवाचं रान करतात, बिचारे अभ्यास करतात आणि तयारी करतात आणि अशा पद्धतीचं होत असेल तर हे दुर्दैवी आहे। अगदी खूप खूप धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी आणि अपेक्षा आहे तुम्ही या सगळ्याचा पाठपुरावा सातत्याने करत राहाल।